स्टार्ट. मित्रांनो नमस्कार. आपण तुरुरी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव या ठिकाणी जलनायक मधुकर धस यांची समाधी आहे. हे पिंपळाचं झाड आपण पाहत असाल. जेव्हा आम्ही दोघांनी लावलं तेव्हा मागच्या बाजूला दोघांचे बोर्ड लावले आणि ठरलं की आपल्या दोघांची समाधी इथे असावी. खरं तर तो आमच्या दृष्टीनं तारुण्यामध्ये घेतलेला निर्णय म्हणजे साधू संतांच्यापेक्षा पुढचा असावा आणि 4 वर्षानंतर मधुकर रावना येहलोकीचा निरोप घ्यावा लागला. खरं तर झाडाच्या संदर्भाने, वृक्षाच्या संदर्भाने, पाण्याच्या संदर्भाने मी एवढा खरंच वेडा नव्हतो. पण मधुकररावचं हे सगळं काम बघितल्यानंतर आम्हीसुद्धा त्यांच्यापेक्षा दुप्पट वेडे झालो आणि जिथे जमल तिथं वृक्षदानाचा, संगोपनाचा कार्यक्रम घेत असतो. परवा 3 डिसेंबर 2025 रोजी दिलासा संस्था घाटंजी जिल्हा यवतमाळ या ठिकाणी आम्ही गेलो. भेटीचा योगायोग आला. ॲक्च्युली तिथल्या पाना फुलामध्ये, झाडामध्ये प्रत्येक क्षणाला मधुकर असल्याचा भास होत होता. ती झाडं, तीच फुलं, तीच ठिकाण, सगळं खूप प्रचंड मोठं आनंद देऊन गेलं आणि विदर्भातल्या अनेकांना पुरस्कृत करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. आज 9 वर्ष झालं मधुकरराव तुम्हाला जाऊन, पण रोजचा येणारा दिवस तुमच्याशिवाय जात नाही. शिलेदार कसा असावा, मित्र कसा असावा आणि झाडाच्या सावलीसारखा वटवृक्ष कसा असावा हे मधुकरांच्याकडून शिकायला मिळालं. गोड माणूस, साधा माणूस, पाणीदार माणूस, आहे तोपर्यंत देत राहणारा माणूस. पाण्यासाठी 14 जिल्हे आणि जवळजवळ 19 ते 39 करोड रुपयाचं सढळ हाताने पाण्यावरती मदत करणारा म्हणजे मधुकर धस. आपण स्मरण त्याच्यासाठी करू जो जलनायक झाला. नमस्कार.